मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या संजय दिना पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। भांडूप विधानसभा प्रमुख संदीप जळगावकर यांनी कार्यकर्त्यांसह संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही। यावेळी बोलताना संदीप जळगावकर यांनी संजय दिना पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं सांगितलं। तसेच ते शिवसेनेत आल्यास पक्षाची ताकद निश्चितच वाढेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। नाही, वहिनीची तब्येत ठीक नाही। वहिनींना भेटायला मागेही आलेलो, आताही भेटायला आलो, पण वहिनी झोपल्यात, ऐकत नाही, त्यामुळे आराम करतात, त्यामुळे माझी भेट झाली। अच्छा, पण ही जी भेट आहे ती नेमकी संजय दिना पाटील आहेत, ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे। त्या दरम्यान ही तुमची भेट होते, मग नेमकं काय समजावं? वर्धापन दिनाच्या ला संजय दिना पाटलांनी हजेरी लावी यासाठी तुम्ही आमंत्रण देण्यासाठी आलेला आहात का? नाही, हे तर सर्व शिंदेसाहेबांकडे विषय आहे, शिंदेसाहेब ठरवते। पण भांडूपची ताकद, ईशान्य मुंबईची ताकद भाऊ आहे, त्यामुळे जर शिवसेनेत आलेच तर त्यांचा स्वागतच होईल, शिंदेसाहेब स्वागतच करतील। भाऊंशी बोलणं झालं? ते आता शिंदेसाहेब सांगतील ना। भाऊंशी बोलणं वगैरे झाले का? नाही, पण भाऊंच्या बरोबर आहे आम्ही, हे राजकीय बाजूला ठेवून मित्रता म्हणून नेहमी आम्ही त्यांच्या बरोबर आहे। आणि राहिला भांडूपचा विषय, भांडूपमध्ये आणि ईशान्य मुंबईमध्ये आम्ही पूर्णपणे शिंदेसाहेबांचा एकदा आदेश आला तर मग पूर्णपणे आम्ही भाऊंच्या पाठीशी, आणि भाऊ तर आमचे मित्रच आहेत पहिल्यापासून। एकीकडे चर्चा सुरू आहे की भाऊ पक्षात लवकरच प्रवेश करणार, मात्र दुसरीकडे तुमची अचानक व्हिजिट होते त्यांच्या घराकडे, असं नाही, भाऊ पहिल्यापासून आमचे रिलेशन, भाऊ तरी उभाटामध्ये होते तेव्हाही आमचे संबंध होते, पण एक मित्र म्हणून आम्ही आज भेटायला आलो त्यांना। बहिणीची तब्येत थोडी खालावली आहे, त्यामुळे भेटायला आलो। ओके, आणि भाऊ आलेच तर भाऊंचं स्वागतच आहे। ओके। दरम्यान शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांची घेतलेली भेट आणि पक्षाकडून व्यक्त करण्यात आलेली सकारात्मक भूमिका यामुळे आगामी काळात संजय पाटील नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।